नमस्कार. आयुर्वेदिक शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये आगाडा वनस्पतीचे जादुई फायदे बघणार आहोत. आगाडा या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे हे सर्व भाग औषधात वापरतात. आगाडा वनस्पतीचे गुणधर्म कुठले आहेत? तर आगाडा वनस्पती ही कडू, तिखट, उष्ण, रेचक, दीपक, वायुनाशी, आम्लपित्तनाशक, रक्तवर्धक, मूत्रजनक, स्वेदजनक, कफ पित्तसारक असे हे तिचे गुणधर्म आहेत. ही वनस्पती भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मूतखडा, पोटदुखी, अपचन, आमांश, रक्तरोग आणि श्वसननलिकेची जळजळ इत्यादी रोगांवरती उपयुक्त आहे. आघाड्याची राख ही वैद्यकीय द्रव्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे तिचे. आघाड्याचा क्षार मज्जातंतू व हाडांना तसेच रक्तकणांना उपयुक्त आहे. आघाडा वनस्पती वाळवून नंतर जाळली जाते. त्याच्यापासून मिळवलेली राख पाण्यात मिसळतात. वस्त्रगाळ करून गाळलेले पाणी उन्हात सुकवतात व त्यापासून मिठासारखा क्षार जमतो व या क्षारामध्ये चुना, लोह, जवखार, मीठ, गंधक, सोरा खार इत्यादी घटक असतात. जेवणापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो, तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते. यकृतावर आघाड्याची क्रिया फार हितवाहक आहे. यामुळे यकृताच्या सर्व क्रिया सुधारतात. पित्त व अर्श रोगात आघाडाचा वापर केला जातो. आमवात, क्षारयुक्त, गंडमाळ या रोगातही आघाडा खूप गुणकारी आहे. आघाडा हा मूत्रजनन आहे. त्याची क्रिया मूत्रपिंडातील मूत्रजनक पेशींवर होते. यामुळे आघाडा मूत्रपिंडोदरात उत्तम कार्य करतो. आघाड्यामुळे लघवीची आम्लता कमी होते. मूत्रनलिकेची जळजळ आघाड्यामुळे कमी होते. यामुळे बस्तीशोथ, मूत्रपिंड तसेच मूत्रेंद्रियाच्या रोगात आघाडा खूप उपयोगी पडतो. अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया खूप उपयुक्त आहेत. श्वसननलिकेचे रोग व कफ रोग आघाड्याचा क्षार हे दिव्य औषध आहे. विषमज्वरात आघाड्याची राख किंवा मुळांचे चूर्ण खायच्या पानाच्या रसातून देता येते. आघाड्यात विषनाशक गुणधर्म आहे. उंदरांच्या विषावर कोवळ्या पानांचा व तुऱ्यांचा रस मधाबरोबर देतात. विंचूदंशावर आघाड्याचा पाला वाटून लावतात व मूळ उगाळून पिण्यास देतात. तसेच रातआंधळेपणा हा आंधळेपणातही आघाड्याच्या मुळांचे चूर्ण देता येते. दातदुखीत पानांचा रस हिरड्यांवर चोळतात किंवा आघाड्याचा क्षार किडलेल्या दाताच्या ढोलीत भरता येतो. चामखीळ काढण्यासाठीही या आघाड्याच्या क्षाराचा वापर केला जातो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.